नमस्कार, हरिओम सगळ्यांना। मी नम्रता भूमकर घेऊन आले आहे आजच्या व्हिडिओमध्ये शशांकासन। शशांकासन हा संस्कृत शब्द आहे आणि त्याचे दोन अर्थ आहेत। त्यातला एक म्हणजे चंद्र आणि दुसरा म्हणजे ससा। हे आसन करताना आपल्या शरीराची आकृती ही सशासारखी होते आणि आपल्याला चंद्राची शीतलता ही अनुभवायला मिळते, म्हणून या आसनाला शशांकासन असे म्हणतात। चला तर बघूया त्याची कृती आणि सराव। शशांकासनाची कृती करताना आपण सर्वप्रथम वज्रासनामध्ये वज्रासनात आल्यानंतर आपण पायांमध्ये थोडेसे अंतर घेऊन श्वास घेत आपण आपले हात हवेत घेतो आणि हळूहळू हात जमिनीवर टेकवत आपण आपली जे कपाळ आहे ते देखील आपण जमिनीला टेकवतो। बघूया त्याचा एकदा कृती करून बघूया। वज्रासनामध्ये आल्यानंतर आपण हळूच दोन्ही पायांमध्ये या प्रकारे अंतर वाढवणार आहोत। त्यानंतर आपण श्वास घेत हात हवेत घेऊयात आणि श्वास सोडत खाली जाऊयात। परत श्वास घेत मूळ स्थितीमध्ये येऊयात। हे झालं आपलं शशांकासन। अशा प्रकारे आपण सविस्तर कृती बघितलेली आहे। आता त्याचा सराव करूयात। अशा प्रकारे आपण शशांकासनाची सविस्तर कृती बघितलेली आहे आणि त्याचा सराव देखील केलेला आहे। आता त्याचे नियमित सरावाने होणारे काही फायदे जाणून घेऊयात।
तसेच त्याबद्दलच्या काही महत्त्वाच्या सूचना देखील आपण जाणून घेणार आहोत। सर्वप्रथम शशांकासनाच्या नियमित सरावाने आपला जो चिडचिडेपणा असतो तो कमी होतो। तसेच याच्या नियमित सरावाने आपले नैराश्य नाहीसे होते। मेंदूचे रक्त परिसंचरण सुधारते। तसेच आपली स्मरणशक्ती वाढते। नियमित सरावामुळे पोट, नितंब यावरील चरबी कमी होण्यास मदत होते। तसेच पोटावर जो ताण पडतो त्यामुळे पोटातील गॅस किंवा बद्धकोष्ठतेची समस्या नाहीशी होते। तसेच पाठीवर ताण आल्यामुळे देखील पाठदुखीचा त्रास नाहीसा होतो। यातील महत्त्वाची सूचना म्हणजे अशी की ज्यांना स्लिप डिस्कचा त्रास आहे किंवा मानदुखी, गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी हे आसन टाळावे। करत असाल तर योग्य त्या मार्गदर्शनाखाली आणि योग्य त्या सूचनांखाली करावे। आपला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। इन्फिनिटी योगावर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। हरिओम।